उद्योगमंत्री उदय सामंत चाकणच्या दौऱ्यावर. चाकण एमआयडीसीची उदय सामंतांकडून पाहणी. उद्योजक आणि प्रशासनासोबत बैठक. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान. गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचा आरोप. सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना फोटो लावल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची अभ्यासकांसोबत बैठक. 29 ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम. GR मध्ये चुका होत्या हे सरकारनं मान्य करावं आणि चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असं आवाहन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात गर्दीचा व्हिडिओ समोर. श्रावण महिना आणि वीकेंडमुळे दर्शनासाठी गर्दी. प्रॉपर्टीच्या जाहिरातीवरून वादात सापडलेल्या भावेश कावरेनं मागितली मुंबईकरांची माफी. कोणाचंही मन दुखावल्याचा उद्देश नसल्याचं भावेश कावरेकडून स्पष्टीकरण. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खड्ड्यानंतर आता चिखलाचा कहर. चिखलामुळे वाहनधारक घसरून पडत असल्यानं अपघातांची मालिका सुरू. 50 ते 60 वाहनधारक घसरल्याची माहिती. शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफला FDAची नोटीस. विमल पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना नोटीस. विमल पान मसाल्याची जाहिरात केल्याने कारणे दाखवा नोटीस. मुंबईकरांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता. महसूल वाढवण्यासाठी नवे शुल्क आकारण्याची चाचपणी. घनकचरा, पाणी आणि मलनिस्सारण शुल्काबाबत हालचाली.